नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 4 प्रकारची लस्सी बघणार आहोत। एक आपली केशर लस्सी, चॉकलेट लस्सी, ही आपली प्लेन लस्सी आणि मँगो लस्सी। तर पटकन होणारी ही रेसिपी आहे, अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला तर आपण पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 लिटर दही घेतलं आहे। तर आता आपण पहिल्यांदा प्लेन लस्सी तयार करायला घेऊया। तर एक मिक्सर जार मध्ये मी 2 पळ्या दही टाकून घेते। 2 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि पाव चमचा मी वेलची पूड टाकून घेते। मी इथे 2 बर्फाचे खडे टाकून घेते। तर मस्त अशी थंडगार आपली प्लेन लस्सी तयार आहे। यामध्ये थोडीशी आपण वेलची पूड टाकून घेऊया, दह्यावरची थोडीशी मलाई टाकून घेऊया, थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। थंडगार अशी आपली प्लेन लस्सी तयार आहे। आता केशर बदाम लस्सी तयार करायला घेऊया। केशर लस्सीसाठी मी 2 चमचे दही घेत आहे। मी इथे 2 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे। आपण केशर लस्सी बघतो आहे, इथे माझं केशराचं दूध आहे। हे केशरयुक्त दूध आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि फिरवून घेऊया। झटपट या लस्सी आपल्या तयार होतात। केशर लस्सी ही तयार झाली आहे इथे आपली मस्त अशी। याच्यावर आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि थोडे केशर काड्या टाकून घेऊया। तर मस्त आपली थंडगार अशी केशरयुक्त लस्सी तयार आहे। आता आपण मँगो लस्सी तयार करायला घेऊया। तर एका मिक्सर जारमध्ये मी 2 चमचे दही घेते। यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला। यामध्ये मँगो पल्प टाकून घ्यायचा आहे आपल्याला। मी मँगोच्या अशा फोडी करून घेतली आहे। हे नाही, आता आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया। तर इथे आपली थंडगार अशी मँगो लस्सी ही तयार झाली आहे। यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि थोड्या आंब्याच्या फोडी टाकून घेऊया आपण। तर मस्त आपली थंडगार अशी मँगो लस्सी ही तयार आहे। इथे आता आपण चॉकलेट लस्सी तयार करायला घेऊया। याच्यात चॉकलेट असल्यामुळे मी 1 चमचा साखर टाकून घेते। 1 चमचा पिठी साखर टाकायची आहे। गरम दुधात चॉकलेट थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे, ते चॉकलेट टाकून घेऊया आपण। चॉकलेट गोड असल्यामुळे आपण 1 चमचा साखर टाकली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। तर मस्त इथे आपली अशी थंडगार चॉकलेट लस्सी तयार झाली आहे। ह्याच्यात आपण थोडेसे चॉकलेट टाकून घेऊया, थोडंसं चॉकलेट सिरपने गार्निश करून घेऊया आपण। तर इथे आपली मस्त थंडगार अशी चॉकलेट लस्सी तयार आहे। तर मस्त अशा थंडगार आपल्या 4ही लस्स्या तयार झाल्या आहेत। ही आपली केशर लस्सी आहे, ही आपली चॉकलेट लस्सी आहे, ही आपली प्लेन लस्सी आहे आणि ही मँगो लस्सी आहे। तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण परत एकदा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।